संजय एका गावात राहत होता जिथे बहुतांश लोकांची घरं कच्ची होती. तो आपल्या पत्नी सुनीता बरोबर एका झोपडीत राहत होता आणि ते दोघं खूप गरीब होते. कधी कधी त्यांच्या जवळ इतके पैसेही नसत की ते दोघं पोटभर अन्न खाऊ शकतील. कालपासून मी काहीही खाल्लेलं नाहीये, आता काहीतरी घेऊन या ना. माझ्याकडे पैसे नाहीयेत सुनीता. असं किती दिवस सांगत बसणार आहात तुम्ही? तुम्ही काम नाही केलं तर मग घर कसं चालेल? मी काम शोधायचा प्रयत्न करतोय ग, पण तरी मला कोणीच काम देत नाहीये. अहो पण आपण असं किती दिवस उपाशी राहणार आहोत? आता शरीर सुद्धा साथ देत नाहीये. आज तुम्ही काहीही करून संध्याकाळी काहीतरी खाण्याकरता घेऊन या. तू काहीच काळजी करू नकोस, मी नक्कीच काम शोधेन बघ. संजय काम शोधण्यासाठी गावाबाहेर जातो. काही झालं तरी आज मला काम शोधावंच लागणार आहे. काही पैसे असतील तर आज काहीतरी खाता येईल. संजय अनेक ठिकाणी सगळ्यांना कामाबद्दल विचारतो. मालक, मी कामाच्या शोधात आहे. काहीही काम असेल तरी मी करेन. अरे माझ्याकडे असं काम आहे जे मी तुला नाही देऊ शकत. मालक, तुमच्याकडे माझ्या लायक काहीतरी काम असेल ना? अरे बाबा, जर असतं तर दिलं असतं ना. चल जा इथून. अशा प्रकारे संजय बऱ्याच ठिकाणी कामाबद्दल विचारतो, पण त्याला कुठेही काम नाही मिळत. अरे देवा, काय करू मी? एकतर काम नाहीये आणि पैसेही नाहीयेत आणि घरात जेवण सुद्धा नाहीये. कुणास ठाऊक सुनीता कशी असेल. आता मी घरी जाऊन तिला काय उत्तर देऊ? संजय खूप उदास होतो आणि ह्याच अवस्थेत तो संध्याकाळी घरी परत येतो आणि त्याला बघून सुनीता परत एकदा विचारते, काय झालं? पुन्हा तुम्ही रिकाम्या हाताने आलात? म्हणजे आजही तुम्हाला काम नाही मिळालं? एवढं बोलून ती रडू लागते आणि हे पाहून संजयचं मन तुटू लागतं. तू रडू नको सुनीता, मला थोडा वेळ दे. मी आता बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येतो. सुनीताला अस्वस्थ बघून संजय खूप उदास होतो आणि बाहेर जातो आणि विचार करतो, काहीही करून मला जेवण आणावंच लागेल. काहीतरी खायला आणलं तर किमान सुनीताचं तरी पोट भरेल. असा विचार करून काही लोकांकडे संजय खाणं मागू लागतो. दादा, मी आणि माझ्या बायकोने 2 दिवसांपासून काय बी नाही खाल्लंय. आम्हा दोघांची अवस्था खूप वाईट आहे. तुम्ही मला थोडेसे पैसे किंवा काही खायला दिलं तर खूप बरं झालं असतं. अरे बाबा, माझ्याकडे पैसे नाहीयेत. तू दुसऱ्या कोणाकडे तरी माग. संजय अनेक लोकांकडे मदत मागतो, पण त्याला कोणीही मदत करत नाही आणि त्यामुळे संजय निराश होऊन एका मोठ्या झाडाखाली जाऊन बसतो. कसा घरी जाऊ मी आज? माझी बायको 2 दिवसांपासून उपाशी आहे. हे देवा, काहीतरी मदत कर रे माझी. असा विचार करून संजय दुःखी होत असतो. तेव्हा तो बघतो की त्याच्या जवळच एक खेळण्याची ट्रेन पडलेली असते. हे खेळणं तर अगदीच नवीन वाटतंय. जर मी हे बाजारात विकलं तर मला नक्कीच काही पैसे मिळतील. मग मी घरी सुनीतासाठी जेवण घेऊन जाऊ शकतो. संजय ती ट्रेनचं खेळणं उचलतो आणि ते खेळणं उघडतं आणि त्यामध्ये खूप स्वादिष्ट असं अन्न असतं. अरे, यात तर स्वादिष्ट जेवण दिसतंय आणि हे जेवण तर ताजं वाटतंय. म्हणजे ट्रेन सारखं दिसणारं एक खेळणं नाही तर हा एक जेवणाचा टिफिन आहे. असो, मी आता लगेच घरी जाऊन सुनीताला हा टिफिन देतो आणि तिला सांगतो की मी बाहेरच जेवून आलोय. हे खाऊन तिचं पोट नक्कीच भरेल. संजय लवकरच आपल्या घरी परततो आणि तो ट्रेन सारखा दिसणारा डबा त्याच्या बायको सुनीताला देतो. हे घे सुनीता, यात जेवण आहे. यात खाणं आहे? ही तर खेळण्याची ट्रेन आहे ना? यामध्ये जेवण कसं काय असणार? अगं, ही ट्रेन म्हणजे जेवणाचा टिफिन आहे आणि या टिफिन मध्ये जेवण आहे. तू खाऊन घे. मी तर बाहेर खाऊन आलोय. हो का? बरं द्या. सुनीता खूपच खुश होते आणि तो लवकरच जेवण घेऊन टिफिन रिकामा करते. पण जसा तो डबा रिकामा होतो, काही क्षणातच टिफिन पुन्हा अन्नाने भरतं आणि ते बघून सुनीता आणि संजय दोघंही शॉक होऊन जातात. हे काय झालं? आत्ता तर मी डबा रिकामा केला होता. ह्यामध्ये परत खाणं कसं काय आलं? हो, आताच तर माझ्या समोर तू हे टिफिन रिकामं केलं होतं. हे भरलं कसं? पुन्हा खाली करून बघ जरा. सुनीता पुन्हा रिकामा करून टाकते डबा आणि तो डबा पुन्हा भरून जातो.
हा तर जादुई टिफिन आहे. हो, ही तर कमालच झाली. मला तर असं वाटतंय की आपली अडचण आता कायमची दूर झाली. हा टिफिन नेहमीच जेवणाने भरलेला असतो. बरोबर बोलताय तुम्ही. आता थोडंसं मी सुद्धा जेवून घेतो. हो, आता आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण जेवण जेवू शकतो. त्या ट्रेन सारख्या दिसणाऱ्या टिफिन डब्यामुळे संजय आणि सुनीताचं जीवन खूप सोपं झालं आणि आता त्यांना खाण्याची कुठलीच कमतरता नव्हती. पण तरीही संजयला ठाऊक होतं की काम करणं आवश्यक आहे. जेवणाची अडचण त्या जादुई टिफिनने दूर केलीये, पण तरी काम शोधावं लागेलच ना. हो, हवं असेल तर मीही काही काम शोधते. नाही, बस काही दिवसातच मला नवीन काम मिळेल. संजय काम मागायला गावातल्या सगळ्या शेटजींकडे जात असतो, पण त्याला कोणीही काम देत नाही. कशी माणसं राहतात इथे. एवढं काम आहे या गावात लोकांकडे, तरी सुद्धा हे लोक मला काम नाही देत. असं करत करत त्याचं आयुष्य जवळजवळ काम शोधण्यातच जात होतं. एका रात्री गावात प्रचंड वादळ येतं आणि त्या वादळात संजयची झोपडी पूर्णपणे कोसळते. आता आपण कुठे जाणार? आपली झोपडी तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालीये. हे वादळ थांबावं यासाठी देवाकडे प्रार्थना कर, मग आपण काहीतरी विचार करू शकतो. संजय आणि सुनीता वादळ थांबण्याची वाट पाहत असतात, पण वादळ अचानक भीषण होऊन जातं. गावातले सगळेच माणसं ज्यांच्या घरांची छपरं कच्ची होती त्यांचे सगळ्यांची छपरं उडून जातात. अरे देवा, या घराचं तर छप्परच उडून गेलं. चला ना, कोणाच्या तरी घरात आसरा घेऊया. आता गावातले सगळे लोक आपापल्या घराबाहेर येतात, जेणेकरून ते सुरक्षित स्थळी पोहोचू शकतील. वादळामुळे सगळ्यांच्या घरांना नुकसान पोहोचलेलं असतं. वादळ खूप भयंकर आहे. लवकरात लवकर आपण हे गाव सोडून गेलो तरच आपलं भलं होईल. बरोबर बोलतोयस. आता आपण लवकरात लवकर हे गाव सोडून जायला हवं. गावातले सगळे लोक आपापलं सामान घेऊन निघू लागतात आणि अशामध्ये संजय आणि सुनीता देखील आपलं सामान काढण्याबद्दल विचार करू लागतात. जे जे तुला गरजेचं वाटतंय ते घेऊन लवकर चल इथून. आता सुनीता थोडंफार सामान घेत असते, तेवढ्यात तिची नजर ट्रेन सारख्या दिसणाऱ्या टिफिन डब्यावर पडते. जाताना आपण काही घेऊन गेलो किंवा नाही गेलो, पण हा ट्रेनवाला टिफिनचा डब्बा आपण नेहमीच घेऊन जायला हवा. हो, हा तर सगळ्यात महत्वाचा आहे. नाहीतर आपले खायचे पण वांदे होऊन जातील. आता सगळे लोक आपापलं सामान घेऊन पळत असतात, पण वादळ इतकं तीव्र होतं की लोकांना सामान घेऊन पळणं सुद्धा खूप अवघड होऊन जातं. वादळाचा वेग खूप वाढलाय आणि अशा वादळात आपल्या घराचं छप्पर उडालं तर मग आपलं असं इथून पळणं सोपं नाही होणार आपल्याला. हो, आपण आता थांबायला हवं. तेवढ्यात एक झाडाची मोठी फांदी एका माणसावर पडते आणि तो माणूस तिथेच बेशुद्ध पडतो. अरे, हा तर बेशुद्ध झाला. झाडाची एवढी मोठी फांदी जर का कोणावर पडली मग तर तो बेशुद्ध होणारच ना. आता आपण सगळ्यांनी अशा जागी जायला हवं जिथे आपण सुरक्षित राहू शकू. चला चला, आपण शेटजींकडे जाऊया. आता सगळे गावातली माणसं शेटजींच्या घराजवळ पोहोचतात, पण शेटजी त्यांना घरामध्ये येण्यास मनाई करतो. शेटजी, खूप भयंकर वादळ आलंय. आम्हा सगळ्यांची घरं तुटली. तुम्ही आम्हाला थांबायला तुमच्या घरात थोडी जागा द्याल का? तुम्हा सगळ्यांना वेळ लागलाय का? अरे, माझं घर तुम्हा सगळ्यांसाठी आहे का? चला दुसरीकडे जा. आता गावातले सगळे गरीब माणसं अस्वस्थ होऊन जातात. आता आम्ही कुठे जायचं? ते मला नका विचारू. मी या वादळात बाहेर उभा नाही राहू शकत. मी तर आज चाललोय. शेठजी आतमध्ये जातो. सगळे लोक अस्वस्थ होतात. हा शेठजी तर खूप वाईट निघाला. अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला त्याने मदत नाही केली. आता चला दुसरीकडे कुठेतरी जागा शोधूया. अशामध्ये संजय आणि सुनीता सुद्धा तिथेच बसून जातात. दे सुनीता, तो टिफिन उघडूया, काहीतरी खाऊन घेऊ. सुनीता ट्रेन सारखा टिफिन उघडते आणि दोघं जण जेवू लागतात. आणि जेवण झाल्यानंतर सुनीता तो डबा पाण्याने धुवू लागते आणि जसा तो डबा धुवून होतो आणि जसा तो ट्रेनवाला डब्बा ती खाली जमिनीवर ठेवते आणि काय आश्चर्य, तो डबा मोठा होतो. अरे देवा, हे काय होतंय? हो, हा ट्रेनचा जेवणाचा टिफिन मोठा कसा काय होतोय?
माहित नाही, पण काहीतरी जादू आहे यात. बघता क्षणी तो जादुई टिफिनचा डब्बा एका छोट्या ट्रेनमध्ये बदलून जातो. अरे बाबा, हे काय झालं संजय? हा जेवणाचा टिफिन तर तुझा होता ना? हो, टिफिन माझा होता, पण आता याची ट्रेन बनली. अरे हे तर चांगलं झालं ना. आपल्या सगळ्यांना एक सुरक्षित जागा हवी होती, ती आपल्याला मिळाली. आता आपण सगळे या ट्रेनच्या डब्यात सुरक्षित राहू. गावातले सगळे लोक त्या ट्रेनमध्ये चढतात आणि स्वतःला त्या वादळापासून वाचवतात. सकाळी सगळे उठतात आणि तेव्हा गावातले इतर माणसं हे बघून अचंबित होऊन जातात. हे काय, गावच्या मधोमध एवढी मोठी ट्रेन? हो शेठजी, तुम्ही आम्हा सगळ्यांना तुमच्या इथे जागा नाही दिली, म्हणूनच देवाने आम्हा सगळ्यांची मदत केली. हो शेठजी, तुम्ही खूप मतलबी आहात, म्हणूनच आम्ही आजपासून तुमच्याकडे काम नाही करणार. हो, बरोबर बोलताय. एवढंच नाही तर गावातला एक पण माणूस तुमच्याकडे काम नाही करणार. आता शेठजी विचार करू लागतो की अशा प्रकारच्या वागण्याने त्याचं काम बंद नको पडायला. अरे नाही नाही, तुम्ही सगळे माझ्या इथेच काम करा. मी तुम्हाला जास्तीचे पैसे देईन. आणि काय, मी काल थोडा घाबरलो होतो, म्हणून मी तुमची मदत नाही करू शकलो. पण शेठजी, तुम्हाला आमच्या सोबत संजयलाही काम द्यावं लागेल. हो, का नाही, मी नक्कीच संजयलाही काम देईन. आता गावातले सगळे एकमेकांना मदत करून आपापली घरं ठीक करतात आणि संजय आणि सुनीता देखील एक छोटंसं सुंदरसं घर बांधू लागतात. बघितलं सुनीता, या जादूच्या ट्रेनवाल्या टिफिनने आपलं आयुष्यच बदलून टाकलं. हो, या ट्रेनच्या डब्याने आपली सगळी समस्याच सोडवली, आपल्या गावाला वादळापासून वाचवलं आणि गावात आपला सन्मान सुद्धा वाढवला. याने आपल्याला काम मिळायला लागलं आणि घर सुद्धा मिळालं. बरोबर बोलते सुनीता. आणि आजपासून मी सुद्धा जे काही मला काम मिळतंय ते खूप प्रामाणिकपणे करेन आणि एक चांगलं आयुष्य जगेन. त्या दिवसानंतर संजय आणि सुनीताचं जीवन आनंदाने जगू लागले.